When life hurts and the battle chooses you, when unexpected challenges appear on your doorstep, remember this: life is not always easy. In fact, some of you are going through the toughest season of your life right now. But here's the truth. Myself, Umang Samim Tedulkar. I am 15 years old, living in Dadar, Mumbai. In December 2021, I developed scoliosis, kyphosis, and TB in my spine, which made me paraplegic in my legs. It was impossible for me to walk and sleep on my back. I lost all sensations, including my bladder movements and bowel movements, and it was very difficult to live a normal life. डिसेंबर 21 मध्ये आम्हाला जेव्हा कळलं की मुलाला स्पाईनचा टीबी झालाय, आम्ही वियर स्पाईन जी संस्था आहे डॉक्टर भोजराज यांची, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांच्याकडून आम्हाला मग फोन आला. आम्ही त्यांना मुलाला घेऊन मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी त्याचे MRI रिपोर्ट वगैरे बघितले आणि सांगितलं की ऑपरेशन आता आपल्याला करावंच लागेल. तर आम्ही लगेच होकार कळवला आणि साधारण 20 जानेवारी 2022 रोजी आम्ही मग त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी पण इतर टेस्ट वगैरे केल्या आणि 25 जानेवारी सांगितले की आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. 25 जानेवारीला त्यांनी त्याचं स्पाईनचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन जवळजवळ 3 ते 4 तास चाललं होतं. त्यांची टीम पूर्ण तिकडे ऑपरेशनला होतेच. डॉक्टर भोजराज, आणखीन त्यांचे इतर असिस्टंट पण होतेच. लीलावती हॉस्पिटलमध्ये जवळजवळ तो 28 दिवस राहिला. त्याला पायाला पण त्याचं एक इन्फेक्शन झालं होतं. त्याचं पण पूर्ण बरं होईपर्यंत वेळ गेला आणि साधारण आम्ही 28 ते 29 दिवसानंतर आम्ही त्याला डिस्चार्ज घेऊन घरी नेलं. जेव्हा डिस्चार्ज दिला तेव्हा त्याच्या अंगामध्ये काहीच मुवमेंट नव्हतं. त्याचा लोअर पार्ट पूर्ण पॅराप्लेगिक होता. त्याला सेन्सेशन नव्हते, युरिन सेन्सेशन नव्हतं, मोशन कळत नव्हते, कमरेकडे काही सेन्सेशन कळत नव्हतं. आंघोळ आम्ही तरी घातली तरी त्याला काहीच कळायचं नाही. त्यांनी आम्हाला एक सजेस्ट केलं, एक फिजिओथेरपी. ते बोर्लीचेच होते. ते घरी येऊन त्याला रोज फिजिओथेरपी द्यायचे. जवळजवळ मार्च एंडिंग पर्यंत त्याला काहीच म्हणजे मुवमेंट काहीच नव्हत्या. फिजिओथेरपी चालूच होती. एप्रिल महिन्यामध्ये साधारण त्याला अंगठ्यामध्ये हलकीशी एक मुवमेंट आली. तेव्हा फिजिओथेरपी बोलले की आता आपल्याला ही मुवमेंट धरून आपल्याला खूप डेव्हलप करता येईल पुढे. आणि मग त्यांनी आम्हाला जसे काही व्यायाम सांगितले ते पण आम्ही घरी केले. ते पण फिजिओथेरपी घ्यायचे आणि साधारण जून महिन्यापर्यंत तो हळूहळू त्याच्या पायामध्ये मुवमेंट आले आणि तो हळूहळू पाय हलवू लागला. फिजिओथेरपी आम्हाला जे होते ते खूप चांगले होते. त्यांनी बऱ्याच प्रकारे त्याला प्रयत्न करून मग हळूहळू उभारायला भाग पाडलं. हळूहळू मग असं ग्रॅज्युअली करत होतं. सप्टेंबर पर्यंत तो व्यवस्थित पायावर हळूहळू चालायला लागलेला. डॉक्टरांचा आम्हाला म्हणजे खूप आभार मानायचे की त्यांनी आमचा मुलाला चालण्याला एवढं हे मदत केली. देवाकडे मी खूप म्हणजे सांगेन की डॉक्टरांनी आम्हाला त्यांना देवासारखेच पडवले. Now I am going to school every day, running, playing, walking, and living a normal life once again. Heartfelt gratitude to all the doctors on the VR Spine team and Dr. Shekhar Bhojraj sir. Also thankful to my physiotherapist, Dr. Priyesh Mahagawkar, for helping me in my recovery process.